हाय गाईज, पुन्हा एकदा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पिलूला सुट्ट्या लागलेल्याच आहेत, त्याच्यामुळे पिलू आता घरीच असतो. त्यामुळे सकाळचं बघा त्याचा आता नाश्ता असतो चहा बिस्किट. कारण मी केला होता असा मस्तपैकी, माझा उपवास असल्यामुळे चहा केला होता. म्हणलं चला फ्रेश असा चहा प्यावा, आणि मग त्याला चहा बिस्किट दिलं आणि मी माझा चहा पिऊन घेतला होता मस्तपैकी. आणि त्याचं चाललेलं कार्टून बघत. हे तर तुम्हाला माहीतच आहे, पोरांचं टी व्ही बघत म्हणलं की खूपच एन्जॉय होतो. हे दिवसभर त्याचं चालूच असतं. आणि त्याचा मेन कार्टून म्हणजे मोठू पतलू असतं, त्यासाठी त्याचा जीव ते बघण्यासाठी खूप असतो. आणि मी तोपर्यंत माझी घरातली कामे करून घेतली, मस्तपैकी माझी पूजा करून घेतली. आणि इथं मी बघा मेथीची भाजी निवडली, संध्याकाळची तयारी करून ठेवली होती मस्तपैकी. म्हणलं संध्याकाळी पटकन करता येईल म्हणून संध्याकाळचा स्वयंपाक. आणि स्वयंपाकाला लागल्या मग पटकन सुरुवातीला मी कुकर लावून घेते, कारण माझा म्हणजे सोमवारचा बेट हा ठरलेलाच असतो. डाळ भात आणि मेथीची भाजी, एवढं सिंपल आपलं हलकं जेवण असतं मस्तपैकी. तेवढंच आम्ही करतो, मस्तपैकी करते गरम गरम आणि नंतर खाते. आणि हे काय ऑफिसवरून आलते आणि मग हे गेलते जिमला. मग ह्यांना यायला टाईम होता, मग मी म्हणलं चला, मग ह्यांना म्हणत होते मी चला मी जेवून घेते, कारण टाईम झालेलाच होता. ह्यांना म्हणलं तुम्ही निवांत जेवा. आणि पिल्लूला पण भूक लागलेली, तो मला दे डाळ भात. म्हणलं ठीक आहे, तो माझ्याबरोबर बसला जेवायला आणि मी मस्तपैकी घेतलं जेवण बाकीचं. ह्यांना सोडून जेवले, कारण हे आता काय करणार, ह्यांचं जिमचं टायमिंग माझं जेवायचं टायमिंग मॅच होत नाही. त्याच्यामुळं मला जेवण करावंच लागतं. माझा सोमवार हा असा जातो. आणि आता पिलू घरी असल्यामुळं मला दिवस कसा जातो हे पण कळत नाही. काय करायचं, पोराच्या ह्याच्यातच दिवस जातात.